नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी निवड. ठाण्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी. ईव्हीएम हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. 10,000 पोस्टकार्ड्सद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी. आणि ठाणे स्थानक परिसर सुधारण्यासाठी सॅटिस प्रकल्पाला गती. उड्डाणपुलाच्या जोडणीचं काम महिनाभरात होणार पूर्ण. भाजपाच्या विधिमंडळ पक्ष गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं निवड झाल्यानंतर भाजपाच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज दुपारी फटाके फोडत विजयाच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत आज बैठक झाली. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचं वृत्त धडकताच भाजपाच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात जल्लोष करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकसंधपणे केलेली मेहनत फळाला आली असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात मिठाई वाटप, महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आनंद व्यक्त केला. यावेळेला माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विकासात 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं योगदान दिलं होतं. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची उद्यापासून मुख्यमंत्रीपदी निवड होत आहे. हा समस्त महाराष्ट्रासाठी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. प्रगतीपथावर असलेला महाराष्ट्र आता भविष्यात आणखीन मोठी भरारी घेईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला. तसंच लाडकी बहीण योजनेतील बहिणींना आणखीन आर्थिक बळ मिळेल असं संजय वाघुले यांनी सांगितलं. आज केंद्रीय निरीक्षक आले होते कालच मुंबईमध्ये आणि केंद्रीय निरीक्षकांनी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली. आणि त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील असतील, आशिषजी शेलार असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, रवींद्र चव्हाण असतील यांनी एकमताने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं 5 वर्षापूर्वी देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले होते. भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष होता आणि त्यावेळे मुख्यमंत्री पदाबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठी आशा होती. आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची आशा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये जी अपुरी राहिलेली जी कामं आहेत, माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या झपाट्याने 2.5 वर्षापूर्वी कामं केलेली आहेत ती सर्व कामं प्रगतीपथावर त्या ठिकाणी नेण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील. आणि महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये 1 क्रमांकाचं राज्य होईल अशी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आशा आहे. शिवसेनेमध्ये कुठेतरी शुकशुकाट दिसत आहे. येणारी महापालिका निवडणूक बघता कुठेतरी या ठिकाणी नाराजी देखील व्यक्त केली जाईल. बघा, आम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका महायुती म्हणून लढलेलो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक पक्षाने चांगला रिझल्ट दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार प्लस 5 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पण एक मोठा गट म्हणून उदयास आलेला आहे. अजित पवार गटाने पण त्या ठिकाणी चांगला स्ट्राईक रेट दिलेला आहे. आणि त्यामुळे सर्व आमदार हे एकत्र आहेत. उद्या शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी महायुतीच्या आमदारांची त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्या ठिकाणी समावेश होईल. ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ या घोषणेनं ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं. विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य नागरिकांनी ईव्हीएमच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तब्बल 10,000 पोस्टकार्ड्स पाठवले आहेत. ईव्हीएममधील मतदान आकडेवारीवर अनेक निवडणुकांमध्ये तफावत आढळल्यानं लोकशाही प्रक्रियेवर संशय निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृती अभियान राबवण्यात आलं. नागरिकांना पोस्टकार्डद्वारे राष्ट्रपतींकडे मतपत्रिकेच्या पुनर्स्थापनेसाठी मागणी करण्याचं आवाहन करण्यात आलं. डॉक्टर आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचं आम्हाला वाटतंय. मतदानाची आकडेवारी 52% तासाभरात 68% कशी पोहोचली? अशा विसंगती लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केली आहे.
या आंदोलनात सुहास देसाई, प्रकाश पाटील, सुजाता देघाग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. असं आहे की लोकशाहीमध्ये त्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये 0.0.1 जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल. कारण का जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे. आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शंका आहेत. आमच्या तर आहेत पण लोक पण बोलायला लागले. ट्रान्सपरन्सी ठेवा ना. तुम्ही म्हणता ना की मतदान बरोबर झालंय, त्या वरती सह्या केलेल्या चिठ्ठ्या आहेत ना, त्या मोजा. हेच टोटल लागेल. पण निवडणूक आयोगाने तोंड उघडलं पाहिजे की 13% मतं वाढली कशी. 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 1/4 मतं एका तासात वाढतात. ते 8-9 तासामध्ये 3/4 आणि एका तासामध्ये 1/4. 13% मतदानात वाढ होते, ही कशी शक्य आहे. तुम्ही जे 17C फॉर्म दिलेत आणि मतांची बेरीज जुळतच नाहीये. 17C फॉर्म दिवसभर कशाला त्या एजंटला बसवून ठेवता. प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल तर त्याचं तरी उत्तर द्या ना बाहेर येऊन. निवडणूक आयोगाने बाहेर यावं, उत्तर द्यावं. ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पामध्ये रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उड्डाणपुलांची उभारणी झाली असली तरी त्याच्या जोडणीचं काम मात्र लांबल्याचं चित्र होतं. दरम्यान हे काम येत्या काही दिवसात सुरू होणार असून त्यासाठी रेल्वे विभागाकडून रात्रीच्या वेळेस 2 तासाचे एकूण 19 ब्लॉक घेण्यात येणार आहेत. महिनाभरात हे काम पूर्ण केलं जाणार असून त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या या कामाला आता वेग येताना दिसून येतोय. मध्य रेल्वेवरील या महत्त्वाच्या स्थानकातून रोज 7.5 लाख प्रवासी ये-जा करतात. या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. गेल्या काही वर्षात ठाणे पूर्व स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी होऊ लागली. ठाण्यासह विविध परिवहन उपक्रमांच्या बोरोली भागात जाणाऱ्या बसगाड्या इथून सुटतात. शिवाय खासगी बसगाड्या इथूनच वाहतूक करतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांचा फलाट जवळ असल्यामुळे हे प्रवासी सुद्धा स्थानकाच्या पूर्व भागातून वाहतूक करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात इथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येते. सुमारे 260 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या स्थायी समितीची बैठक आज संसद भवन दिल्ली इथे संपन्न झाली. यावेळेला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय निधीचं योग्य नियोजन करणं, विकास कामावर देखरेख ठेवणं, झालेल्या कामाचं ऑडिट करणं अशा सूचना केल्यात. गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या कमिटीत देशातील शहर विकास, नियोजन, गृहनिर्माण या विषयांवर निर्णय घेतले जातात. केंद्र सरकार देत असलेल्या निधीचं नियोजन आणि त्याचा वापर योग्य पद्धतीनं होतोय की नाही यावर चर्चा करून निर्णय घेतले जातात. काही ठिकाणी फक्त दिखाव्याकरता सल्लागार कंपनीतर्फे सादरीकरण केलं जातं आणि केंद्राकडून निधी उपलब्ध करून घेतला जातो. प्रत्यक्षात बऱ्याच योजना या सादरीकरणासाठीच असतात. असे उपक्रम पुढे सुरे राहत नाहीत. अल्पावधीत ते बंद केले जातात. याकरता सल्लागार कंपन्यांच्या रिपोर्टवर अवलंबून न राहता शासनानं स्वतः देखरेख ठेवणं गरजेचं आहे. तसंच केंद्र सरकारनं झालेल्या विकास कामाचं ऑडिट करणं गरजेचं आहे असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं. रस्ते, विद्युत, पाणीपुरवठा यासारखी कामं प्रत्यक्षात दिसतात, परंतु संगणकीकरण तसंच ई-गव्हर्नन्सची कामं प्रत्यक्षात दिसत नाहीत. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असतो. याकरता केंद्र सरकारनं कडक पावलं उचलण्याची गरज आहे. याची चौकशी करावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली. तसंच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात मोठमोठी गृहसंकुलं उभी राहत असल्यानं येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते. परंतु येथील पाणी टंचाईच्या समस्येवर ठाणे महापालिकेला अद्याप ठोस उपाय मिळालेला नसल्याचं स्पष्ट झालं असून यंदाही या भागात जानेवारी ते मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचं नियोजन पालिकेनं आखलंय. या कामासाठी 24 लाख रुपयाच्या कामाची निविदा पालिकेनं काढली आहे.
ठाणे शहरात सद्यस्थितीत 4 स्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या 28 लाखाच्या घरात गेली आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यातच पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्यानं ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो. धरणातील पाणी नियोजनासाठी जानेवारी महिन्यापासून पाणी कपात लागू केली जाते. जून महिन्यापर्यंत या पाणी कपातीत वाढ होत जाते. त्यामुळे जानेवारी ते मे महिन्यात शहरात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असून उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होताच या भागात टँकरची मागणी वाढते. परंतु पालिकेकडे 2च टँकर उपलब्ध असल्यानं प्रशासनाला नागरिकांच्या मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणं शक्य होत नाही. त्यामुळेच पालिकेकडून दरवर्षी खासगी टँकर भाड्यानं घेण्यात येतात. यंदाही पालिकेनं भाड्यानं टँकर घेण्याचं नियोजन आखलंय. या कामासाठी 24 लाख रुपयांच्या कामाची निविदा पालिकेनं काढली आहे. यानुसार पालिका खासगी टँकर भाड्यानं घेऊन त्याद्वारे नागरिकांना विनामूल्य पाणीपुरवठा करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. या महिन्याची सुरुवात चंद्रानुसार मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून होते आणि हा महिना भक्ती, उपवास आणि दान धर्मासाठी प्रसिद्ध आहे. मार्गशीर्ष महिन्याला धन्यमास असंही म्हटलं जातं, कारण श्रीकृष्णानं गीता उपदेशात या महिन्याला स्वतःचा महिना म्हटले. या महिन्यात देवपूजा, पवित्र नदीत स्नान, एकादशी व्रत आणि विविध धार्मिक विधींचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रात या महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीपूजन करणं शुभ मानलं जातं. या महिन्यात स्त्रिया महालक्ष्मी व्रत करतात आणि सकाळी उठण्यानं स्नान करून देवीची आराधना करतात. तसंच तुळशी वृंदावन सजवून तिथे दीप प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. या महिन्यात पुण्याचे दिवस मानले जात असल्यानं दान धर्माला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याचं धार्मिक महत्त्व लक्षात घेता बाजारपेठेमध्ये पूजा साहित्य, फुलं, तुळशीचे हार, तेल दीपांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंदिर आणि धार्मिक स्थळांवरही भाविकांची मोठी गर्दी दिसते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस भक्तिमय वातावरणात साजरा केला जात असून लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे म्हणून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भाजपा विधिमंडळ गटनेतेपदी निवड. ठाण्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी. EVM हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. 10,000 पोस्टकार्ड्सद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी. आणि ठाणे स्थानक परिसर सुधारण्यासाठी सॅटिस प्रकल्पाला गती. उड्डाणपुलाच्या जोडणीचं काम महिनाभरात होणार पूर्ण. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एकादश नगर, ओलवाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.